फ्रेंड्स, तर मी पूनम संकपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे संगीत आणि हळदीचा. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, एंगेजमेंट झालेली आहे. आता एंगेजमेंटच्या पुढचे जे कार्यक्रम आहेत, तर एंगेजमेंट झाल्यानंतर एंगेजमेंट झाली होती 3 वाजता. त्यानंतर मग थोड्या वेळ झोपायला आम्ही रूममध्ये गेलो, कारण सगळेच खूप थकलेले होते. त्यामुळे जेवण वगैरे झालं एंगेजमेंटनंतर. तर जेवणाचा मेनू पण खूप छान होता, पण तो व्हिडिओ मला घ्यायला जमला नाही. काही लग्नामध्ये असतात थोडेसे प्रॉब्लेम्स आणि हे सगळं, त्यामुळे ते राहून गेलं. तर ते नाही घेता आलं. पण मग आम्ही जेवलो आणि नंतर मग रूममध्ये जाऊन थोडासा आराम केला. त्यानंतर मग आम्ही पुन्हा रेडी झालो, ड्रेस चेंज केले, मेकअप चेंज केले आणि आलेलो आहोत. तर हे संगीतच्या अगोदर नाश्ता देखील होता. चहा नाश्ता झाला, पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी असे सगळे नाश्ते होते, चहा वगैरे होता. त्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत संगीतच्या फंक्शनमध्ये. तर सगळ्यात पहिला डान्स झालेला आहे नवरा आणि नवरीचा. तर हा आहे सगळ्यात पहिला परफॉर्मन्स जो नवरा आणि नवरी करत आहेत. तर खूप छान असा त्यांनी डान्स केला. खूप क्यूट वाटत होते ॲक्च्युली दोघे, मस्त असे त्यांची जोडी वाटत होती डान्स करताना देखील खूप. तर मी खरं सांगते तर सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट किंवा असंच सांगते मी, की मी फर्स्ट टाईम बघितलं ह्याला डान्स करताना, माझ्या छोट्या भावाला. मी याच्या अगोदर याला डान्स करताना कधीच बघितलं नव्हतं. आता याने एवढं हे करण्यासाठी याने एवढी प्रॅक्टिस केली आहे की काय केलं आहे हे मला देखील माहिती नाही, पण हा एवढा चांगल्या प्रकारे डान्स करतो हे मला आजपर्यंत माहिती नव्हतं. मला देखील पहिल्यांदाच कळलं की हा एवढा चांगला डान्स करतो म्हणून. तर खूप छान वाटत होतं ॲक्च्युली, त्यांची जोडी खूप छान वाटत होती डान्स करताना, मस्त दिसत होते. तर हे बघा यांचा डान्स. तर गाणे होते ते मी लावू शकले नाही, कारण की कॉपीराईट क्लेम त्यामध्ये येईल व्हिडिओमध्ये. त्यामुळे मला गाणे जे आहेत ते म्यूट करावे लागले, म्हणून गाणे मी व्हिडिओमध्ये हे केलेले नाहीत. शेवटला मी फक्त असं जस्ट एक छोटीशी गाण्याची झलक दिली आहे. आता त्यामुळे मला कॉपीराईट क्लेम येतो आहे की काय हे मला माहिती नाही. जर कॉपीराईट क्लेम आला तर मला व्हिडिओ डिलीट करावा लागेल. तर त्या अगोदरच नक्की व्हिडिओ बघून घ्या आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर हा त्यांचा डान्स जो आहे तो झाला. त्यानंतर पुन्हा त्यांचा दुसऱ्या गाण्यावर डान्स होता. तर हा पण डान्स खूप छान होता. आणि नायरा बघा कशी समोर बसलेली आहे. नायराला आम्ही खूप सांगत होतो, नायरा तू पण डान्स कर, नायरा तू पण डान्स कर. तर नायरा आमची लाजत होती, त्यामुळे काय नायराने डान्स केला नाही. आम्ही फक्त तिथे बसून व्हिडिओ शूट केला आणि जे काय आहे ते एन्जॉय करत होतो. जे डान्स करत आहेत त्यांना बघून बघून टाळ्या वाजवून बस आम्ही हेच काम करत होतो. पण ते पण खूप छान वाटत होतं. तर आमच्याकडे असं जास्त म्हणजे माझ्या घरामध्ये आहे ना, असं जास्त कोणी असं डान्स वगैरे करणारं नाही आहे. सगळे लाजाळूच भरलेले आहेत आमच्याकडे, त्यामुळे डान्स करण्यासाठी लवकर असं कोणी उठून जाणारं नव्हतं. तर हे यांनी ॲक्च्युली खूप अगोदरपासून प्लॅन केलेलं होतं, त्यामुळे मग त्यांची प्रॅक्टिस वगैरे झालेली होती. आणि आमचं काय, माझं तर तुम्हाला माहिती आहे नायराची शाळा असल्यामुळे मी लग्नाच्या 1 दिवस अगोदर गेले, त्यामुळे माझं तर डान्ससाठी प्रॅक्टिस वगैरे करणं पॉसिबलच नव्हतं. तर त्यानंतर मग ही नवरीची बहीण आणि तिच्या फ्रेंड्स यांचा परफॉर्मन्स होता. तर यांचं देखील खूप मस्त असा डान्स होता. मस्त असा तिघींनी मिळून डान्स केलेला होता. तर माझ्याकडून जेवढं जमलं तेवढं मी हे केलं. ॲक्च्युली हे जर व्हिडिओ मला गाणं असतानाचे जर तुम्हाला दाखवायला मिळाले असते तर खरोखर खूप छान वाटत होते. गाण्यावर जसे त्या डान्स करत होते ना, ते सगळ्यात मस्त वाटत होतं. पण काय करणार ना, आपल्याला देखील आपल्या यूट्यूबच्या ज्या हे आहेत नियम आहेत ते आपल्याला पण फॉलो करावे लागतात. त्यामुळे जर गाणे ठेवले तर मग त्याला नक्कीच कॉपीराईट क्लेम येईल आणि मला व्हिडिओ पूर्णपणे डिलीट करावा लागेल. म्हणून मी गाणे ठेवले नाही आहेत, म्यूट केलेले आहेत. तर हा आहे तिसरा परफॉर्मन्स जो तिच्या फ्रेंड्स आणि बहीण आणि फ्रेंड्स अशा तिघींचा आहे. तर तिची बहीण मी तुम्हाला दाखवते. ही जी ब्ल्यू ड्रेसवाली जी आहे, ब्ल्यू घागरा चोलीवाली, ती तिची बहीण आहे नवरीची. तिचा पण डान्स खूप छान असा होता. तर आणि हे तिच्या फ्रेंड्स आहेत ह्या दोघी. तर यांचा पण डान्स खूप मस्त असा होता. क्यूट कपल बरोबर नंतर क्यूट फ्रेंड्सचा आणि सिस्टर्सचा डान्स होता. सगळे क्यूट वाटत होते, कारण लग्नाच्या ह्याच्यामध्ये कसं सगळे मस्त असे तयार झालेले असतात, त्यामुळे तो जो लूक असतो तो आणि तो आनंद जो असतो तो खरोखर खूप छान असा असतो. खूप मस्त वाटत होतं. आणि नवरदेव बघा मागे कसा लपून लपून बघत होता, तिथे डान्स चाललेला आहे ते बघा कसा लगेच पुढे पुढे येऊन आपला त्याचा डान्स चाललेला आहे. त्यानंतर मग पुन्हा त्या तिघींचा
दुसऱ्या गाण्यावर डान्स होता. तर हा पण डान्स खूप मस्त होता. तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून याला मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. तर हा पण डान्स खूप मस्त होता. तर संगीतमध्ये ॲक्च्युली आम्हाला हे माहिती नव्हतं की संगीत वगैरे ठेवलेलं आहे, नाहीतर आम्ही पण काही ना काहीतरी केलं असतं. तर कसं होतं ना, लव्ह मॅरेज होतं आणि त्यामुळे घरामध्ये थोडंसं हे पण होतं. त्यामुळे मग जास्त काही आम्हाला माहिती नव्हतं की पुढे काय कार्यक्रम ठेवलेले आहेत किंवा काय काय कार्यक्रम आहेत हे आम्हाला नव्हतं माहिती. आणि तेवढा वेळही नव्हता आमच्याकडे की आम्ही त्यासाठी काही परफॉर्म करण्यासाठी हे करू. म्हणून आम्ही काहीच केलेलं नाही. जे आहे ते नवरीकडच्यांनीच डान्स वगैरे केलेले आहेत. तर हा आहे आत्ताचा नायराचा लूक, आजचा संगीतचा, आणि हा आहे माझा लूक. तर मी आणि माझ्या बारक्या बहिणीने आम्ही सेम असं ड्रेसिंग केलेलं होतं. सगळ्यांनी अशी घागरा चोली किंवा वन पीस वगैरे असंच घातलेलं होतं. काही जण लगेच पिवळे होऊन आलेले होते, कारण की त्याच्यानंतरचा कार्यक्रम होता हळदीचा. तर हळदीच्या कार्यक्रमात सगळ्यांचं येल्लो थीम होती, त्यामुळे सगळे अर्धे लोक तरी येल्लो घालून आणि येल्लो होऊन आलेले होते पुढच्या कार्यक्रमासाठी. अगोदरपासूनच तयारी. त्यानंतर मग मस्त असा पुन्हा त्यांचा मिळून असा तिची बहीण आणि नवरी असं यांचा आणि फ्रेंड्स यांचा मिळून असा एक डान्स होता. हा पण डान्स खूप छान होता. याचंही मी थोडंसं लास्टला गाणं ठेवलं आहे की नाही मला पण लक्षात नाही, पण मी हा पण व्हिडिओ मग फास्ट फॉरवर्ड केला, कारण मग व्हिडिओ खूप मोठा झाला असा. त्यानंतर हा जो पुढे उभा आहे, पुढे जो उभा आहे तो आहे नवरीचा भाऊ. ज्या लाईट ब्ल्यूवाल्याच्या पुढचा जो आहे तो तिचा भाऊ आहे नवरीचा. त्याचा परफॉर्मन्स होता. तर नवरीकडच्यांनी अगदी सगळ्यांनी मस्त असं म्हणजे हे केलेलं होतं. अगोदरपासूनच त्यांनी प्रॅक्टिस वगैरे करून, आणि त्यांच्याकडचे तेवढे डान्स करण्यामध्ये लाजाळू नव्हते त्यांच्याकडचे, म्हणून मग त्यांनी मस्त असे डान्स परफॉर्मन्स केलेले आहेत. पण आमच्याकडे सगळेच लाजाळू असल्यामुळे आमच्याकडचं कोणीहीच नवरदेव सोडला तर कोणीही डान्स केलेला नाही आहे. तर हे त्याच्यानंतर मग नवरीच्या बहिणीचा पुन्हा एकदा डान्स झाला. तो पण मस्त होता. तिच्यासाठी तिने हे केलेला होता, बहिणीसाठी. तर हा तिचा डान्स आहे बहिणीचा तिच्या. ही तिची बहीण आहे, सख्खी बहीण आहे नवरीची. तर नंतर काय इंट्रोड्यूस करायला मिळत नाही, त्यामुळे मग कसं आहे, आता तुम्ही माझी फॅमिली आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माझ्या घरी जो मेंबर वाढला आहे त्याचे नातेवाईक देखील इंट्रोड्यूस करणं जरुरी आहे ना, कारण तुम्ही माझी फॅमिली आहे म्हटल्यानंतर तुम्हाला हे सगळं तर सांगणं जरुरी आहे. म्हणून तुम्हाला मी व्हिडिओच्या याच्यातूनच ओळख करून दिली. तर कारण काय, समोरासमोर मला असं ओळख करून द्यायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे मी तसं काही हे बनवलं नाही की हे आहे ते आहे, असं मला नाही जमलं तसा व्हिडिओ हे करण्यासाठी. त्यामुळे मग मी तुम्हाला अशीच नवरीकडच्यांची ओळख करून दिली. तर हे बघा, हे समोर जे बसलेत हे पिवळे घालून आलेत, कारण याच्यानंतरची थीम लगेच पिवळी होती आणि सगळे खरोखर कंटाळलेले होते ड्रेस चेंज करणं. त्यामुळे मग काही तर असेच लगेच येल्लो होऊन आलेले, कारण संगीतनंतर येल्लो थीम होती. तर ही आता संगीतचा कार्यक्रम तिकडे आतमध्ये चाललेला होता, आणि हे बघा आमचे कार्टून आतमध्ये डान्स करायला सांगितलं तर सगळे लाजत होते. आणि इथे बाहेर येऊन हे बघा यांचे सगळ्यांचे डान्स चाललेले होते, नायरा, अद्वैत आणि ही ऐश्वर्या. तर ह्यांचे मस्त असे डान्स चाललेले होते बाहेर, म्हणून म्हटलं हे बघा कसे खोडील आहेत की यांना आतमध्ये डान्स करायला सांगितलं तर ह्यांनी डान्स केला नाही आणि बाहेर येऊन डान्स करतायत. असे खोडील इथेच सापडतात आमच्याकडेच, म्हणून त्यांचा व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग कार्यक्रम संपला. पुन्हा वर गेलो, ड्रेस चेंज केले आणि पुन्हा येल्लो होऊन आलो. आता हळदीचा कार्यक्रम आहे. तर हळदीच्या कार्यक्रमात सगळे येल्लो होऊन आलेले आहेत. तर बघा, सगळे असे ज्यांना बघाल त्यांना सगळेच्या सगळे येल्लोच दिसणार, वेगळं काहीच असं दिसणार नाही. सगळे पिवळे झालेले होते, लहानपासून मोठ्यापर्यंत. मला वाटतं मम्मी फक्त माझी असेल की जिने चेंज केलं नव्हतं. फक्त मम्मीने साडी चेंज केलेली नव्हती. तिने जी एक साडी नेसलेली होती ती शेवटपर्यंत ठेवली. नाही, मम्मीने पण येल्लो चेंज केला आणि येल्लो साडी नेसून आली. माझ्या लक्षात नव्हतं ॲक्च्युली. तर हा आहे हळदीच्या कार्यक्रमासाठीचा जो हे केलेलं होतं. हळदीचा कार्यक्रम करण्यासाठी जी जागा होती, जिथे डेकोरेशन केलेलं होतं हळदीचं, तो हा स्टेज होता. स्टेज म्हणण्यापेक्षा थोडंसं असं बाहेरच्या साईडला त्यांनी ते मस्त असं बसण्यासाठी हे केलेलं होतं. हळदीचं बसून आणि तिथे हे करण्यासाठी, हळदी लावण्यासाठी केलेलं होतं. तर हे देखील खूप मस्त असं वाटत होतं. तर खरोखर सगळ्यात छान मला आवडलं ते इथलं अरेंजमेंट, की एकच हॉलमध्ये आपण सगळे हे करू शकतो. फक्त लग्नासाठी वेगळा जो आहे तो आम्ही हॉल हे केलेला होता, आणि
हळदी आणि बाकीचे फंक्शन सगळे हे एकाच ठिकाणी झाले आणि ना पाहुण्यांचं टेन्शन ना काही, सगळ्यांना राहण्यासाठी वगैरे मस्त अशी सोय झालेली होती. खाण्यापिण्याचे असेही 3 कार्यक्रम झाले. तर ती एंगेजमेंटचं जेवण द्यावंच लागतं. एंगेजमेंट झाली तरी ती वेगळी जरी ठेवली असती तरी पण तिचं जेवण हे झालंच असतं. मग ते जेवण दुपारी झालं आणि हळदीचं जेवण पण होतंच लग्नाच्या कार्यामध्ये. तर हळदीचं जेवण हे संध्याकाळच्या जेवणासाठी झालं. तर असा मस्त असा कार्यक्रम मला तरी खरोखर खूप छान वाटलं. तर हल्ली तरी असंच चाललेलं आहे की घरी सगळं हे करण्यापेक्षा, आणि हल्ली घरांच्या समोर एवढ्या जागा राहत नाहीत की हे सगळे कार्यक्रम करण्यासाठी. अगोदर कसं व्हायचं, घराच्या समोर तेवढ्या जागा असायच्या, त्यामुळे मग हळदी वगैरेचे कार्यक्रम घरी करणं इझी होऊन जायचं. आता हल्लीच्या याच्यामध्ये मुंबई शहरात तरी ते जमत नाही हळदीसाठी दारामध्ये मंडप घालणं किंवा हे. तर हे सगळ्यात छान होतं की एक हॉटेलमध्ये आपलं सगळे कार्यक्रमांची अरेंजमेंट करून आणि तिथे, आणि त्यातल्या त्यात हा हळदीचा स्टेज खूप मस्त होता. बघायला देखील खूप छान वाटत होतं. मला तरी खूप आवडलं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग हळदीच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यात अगोदर रूल आपला, नवरदेवाला हळदी लावायची आणि त्यानंतर मग ती हळदी नवरीला द्यायची असते, उष्टी हळद. त्यामुळे मग सगळ्यात सुरुवात केली सगळ्यात पहिलं नवरदेवाला हळद लावण्यासाठी. आणि नवरी बिचारी आमची वाट बघत बसली होती की नवरदेवाची हळद झाली तर तिला हळदी लागणार होती. तर हा पण लुक दोघांचा खूप छान होता. खरोखर खूप सुंदर दिसत होते. नाईस क्यूट कपल होते दोघं पण. तर तुम्हाला कशी वाटली यांची जोडी नक्की कमेंट करून सांगा. तर ही आहे ताई, जी सगळ्यात पहिलं हळद लावायला गेलेली होती. तर ही सगळ्यात पहिला मान दिलेला आहे ताईला, ती हळद लावायला गेली आता. तर ताईची हळद लावून झाल्यानंतर ताईची मुलगी आहे, म्हणजे ही पण माझी पण मुलगीच आहे, बहिणीची मुलगी आहे ही माझ्या. आणि हिचा तो मुलगा आहे जे मगाशी डान्स करत होते, छोटा जो होता तो हिचा मुलगा आहे. तर त्याच्यानंतर मग तिने हळद लावली. मी पण हळद लावून झालेली आहे. मी हळद लावेपर्यंत जे व्हिडिओ घेणारे होते ते आमचे खूप हुशार होते. त्यांनी काय माझा व्हिडिओ घेतलेला नाही आहे. त्यानंतर मग मामाची लाडकी भाची मामाला हळद लावायला गेलेली आहे. तर तिला सांगितलेलं 2 हाताने लाव म्हणून, तो म्हणतो नाही नाही चालतं चालतं एकाच हाताने लावलं तरी. त्यानंतर मग ही आहे माझी बारकी बहीण. ही याच्यापेक्षा मोठी आहे. तर हिची हळद लावून झाली. मग आता राहिलेली होती ती म्हणजे मम्मी. तर आता मम्मीचं लाडक्या लेकाला हळदी लावण्यासाठी आता मम्मी गेलेली आहे. तर हे बघा केवढे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली मम्मी हळद लावायला गेली म्हणून. तर आता हे मम्मीने हळद लावून झाली की मग याच्यानंतर मग आमच्याकडचे असे पण आमच्याकडचे जास्त कोणी नव्हते, फक्त आमच्या फॅमिलीतले जे होते ते आणि ताई आणि ताईची मुलगी आलेली होती, बस एवढेच होतं. तर मग मम्मीने हळद लावून झाली की मग आम्ही हळदी नवरीला दिली नेऊन. आणि मग त्यांचा कार्यक्रम झाला जो हळदीचा होता तो. नवरीला वगैरे हळद लावून झाली. त्यानंतर मग सुरुवात झाली ही आमची फोटोशूटची. तर हे इकडे आता चाललेलं आहे फोटोशूट. नवरा हळद लावून झाली नवरीची आणि नवऱ्याची दोघांची. तर खूप प्रयत्न केला की मी ह्यातले व्हिडिओ देखील क्लिअरली घेऊ, पण हे बघा हे सगळे असे पुढे पुढे येऊन आणि उभे राहत होते, त्यामुळे काय कॅमेरामॅनच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. आणि त्यांच्या मागे उभं राहून मग व्हिडिओ हे असेच येत होते. त्यानंतर मग मी कंटाळून शेवटी बंद केलं व्हिडिओ घ्यायचं. तर मग हे आम्ही पण थोडीशी हळदी स्वतःला लावल्या, म्हणजे आम्ही नाही लावल्या, असे एकमेकांना लावून आम्ही पण हळदीने भरलो. तर हे बघा याला तर हळद खेळण्यामध्ये ह्या दोघांना सगळ्यात जास्त मजा येत होती. हे फक्त जे घरातले माणसं आहेत त्यांनाच हळदी लावत होते एकमेकांना. तर हे यांच्या हळदीचं चाललेलं, हे दोघं एकमेकांना लावूनच सगळ्यात जास्त घाण झालेले होते. एकमेकांना हळद लावूनच ते पिवळे झालेले होते. त्यानंतर हे बघा हा प्रकार बघा, हा कुठला प्रकार आहे मला माहिती नाही, पण हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असला हा प्रकार बघितलेला आहे, हळदीमध्ये असला काही प्रकार करतात म्हणून. तर त्यानंतर मग मस्त आमचे असे डान्स वगैरे झाले. हळद लावून झाल्यानंतर जेवणाच्या अगोदर जेवण जिरवण्यासाठी सगळ्यात नंतर मग सगळ्यांचे थोडेसे डान्स वगैरे झालेले आहेत. तर हे बघा मस्त असे सगळे पिवळे झालेले सगळे डान्स करत होते. आणि काहींचं तिकडे जेवण पण सुरू झालेलं होतं, त्यामुळे मग जेवणाची पण चाललेली होती. जेवायचं आणि थोडंसं डान्स करायचं किंवा डान्स करून मग जेवायला जायचं. तर मस्त असे हे आमचे पण डान्स इकडे चाललेले आहेत. तर अशा प्रकारे आजचा हळदीचा आणि संगीतचा कार्यक्रम झालेला आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.